दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी बैठक ही मागणी मान्य नाहीये असं सुद्धा आता बोललं जात आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आंदोलकांना सुनावलंय। या कडूंना अटक करण्याची इच्छा सुद्धा आमची नाहीये अशी सुद्धा स्पष्ट भूमिका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। दरम्यान बच्चू कडू रेल्वे रोखण्याच्या सुद्धा तयारीत आहेत, कारण कडूंच्या आंदोलनामुळे आता 4 महामार्ग आधीच ठप्प झालेत। बच्चू कडूंचे समर्थक रेल्वे रोखण्याच्या मार्गावरती आहेत। कडूंचं आंदोलन आता नागपूर पुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये, तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याच्या तयारीमध्ये आहे। जर मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। त्यामुळे आता या मागण्या सरकार मान्य करतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग आधीच ठप्प झालेले आहेत। बच्चू कडू यांचा दुपारपासून आता महाराष्ट्रभर चक्काजामचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। नागपूरमध्ये बच्चू कडू यांचे समर्थक सुद्धा आता एकवटायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती मार्ग काढावा असं सुद्धा आता आंदोलक म्हणू लागलेले आहेत। बच्चू कडूंनी आता महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक दिलेली आहे। नागपुरात बच्चू कडूंचे समर्थक सुद्धा एकवटलेले आहेत। आधीच बच्चू कडूंच्या या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प झाले असून आता रेल्वे रोकोचा सुद्धा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। कारण मानसिकता जर आमची रक्त काढायची ठरवली असेल तर तोडगा निघणार नाही। त्यांनी ठरवलं असेल का यांना रक्तबांबळ करून पाठवायचं आहे, असं जर ठरवलं असेल तर ठीक आहे, आम्ही कफन बांधूनच आलो आहे। मला असं वाटतं का आम्ही 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहे। 8 महिन्यापासून तुम्हाला वेळच भेटला नाहीये आणि रोज सातत्यानं असणाऱ्या आत्महत्या आम्हाला काही शांत बसू देत नाही आणि आम्ही शांत बसणार। सरकारनं उशिरा मानसिकता जर आमची रक्त काढायची। बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या नेमक्या मागण्या काय काय आहेत पाहूयात। बच्चू कडू असं म्हणतात की कोणत्याही अटी शर्थींशिवाय शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज तात्काळ मान्य करा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, ऊसाला यंदा प्रति टन 4,300 रुपये FRP द्या, कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपयांचा भाव द्या, कांद्यावरील निर्यात बंदी बंद करा, त्यामुळे कांद्यावरील निर्यात कर कायमचा बंद करा, गाईच्या दुधाला किमान 50 तर म्हशीच्या दुधाला 65 रुपयांचा दर द्या, शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन जे आहे ते बच्चू कडू जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपण अनेक आंदोलन पाहिले, मात्र महाराष्ट्रातलं हे वेगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। पंजाबच्या घरी ज्या पद्धतीने आंदोलन झालं त्या पद्धतीने जे आहे बच्चू कडू यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने आंदोलन केलं आहे। बच्चू कडू जसं बघितलं गेलं तर वेगवेगळ्या स्टाईलने आंदोलन केलं गेलं करतात, मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या प्रकारे गनामी कावा केला त्याच पद्धतीनं एका अर्थाने जे गनामी कावा करत जे आहेत ते अमरावती ते नागपूर जो महामार्ग आहे तो महामार्ग रोखून धरला। आपल्यासोबत स्वतः जे आहेत ते बच्चू कडू आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। बच्चू भाऊ,
तुमच्या जय महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही अल्टिमेट दिलाय सरकारला, सरकार काय तोडगा काढत नाही, काय सांगाल या संदर्भात? सरकारनं मानसिकता जर आमची रक्त काढायची ठरवली असेल तर तोडगा निघणार नाही. त्यांनी ठरवलं असेल का यांना रक्तबांबळ करून पाठवायचं आहे, असं जर ठरवलं असेल तर ठीक आहे, आम्ही कफन बांधूनच आलो आहे. मला असं वाटतं का आम्ही 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहे. 8 महिन्यापासून तुम्हाला वेळच भेटला नाहीये आणि रोज सातत्यानं होत असणारी आत्महत्या आम्हाला काही शांत बसू देत नाही आणि आम्ही शांतही बसणार नाही. काय सांगाल ज्या पद्धतीने तुम्ही अल्टिमेट दिलेलं आहे की आता आम्ही रस्ता थांबवला आहे, पण आता रेल्वे पण थांबवणार आणि एअरपोर्ट मध्ये पण घुसणार, काय भूमिका असणार आहे तुमची? निश्चितच जर 12-1 वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वेवर जाऊ. मंत्रिमंडळातला कुठला प्रतिनिधी तुमच्यासोबत बोलणं झालं काय? फोन काय आला असेल की बच्चू कडू थांबवा आता आंदोलन, आम्ही मागण्या पूर्ण करतो, तर काय संदर्भात काय बोलणं झालं असेल? एवढी वेळ असला पाहिजे ना. शेतकरी हा त्यांच्यासाठी महत्वाचा विषय नाहीये. तो जर शेतकरी त्यांच्यासाठी महत्वाचा विषय असता तर कदाचित आतापर्यंत निर्णय झाला असता. अनेक शेतकरी नेत्यांचे आपल्याला समर्थन मिळालेलं आहे महाराष्ट्रात. बाहेर राज्यातील काही शेतकरी नेते त्यांच्या काही समर्थन मिळालं का आपल्याला? येऊ शकतात. आम्ही काही संपर्क केला नाही, कदाचित येऊ शकतात. आपल्यासोबत हे बच्चू कडू होते. आपण जर बघितलं असेल तर 12 वाजतापर्यंत ज्या सरकारला अल्टिमेट केलं आणि एकंदरीत बघितलं तर सध्या बच्चू कडूंचे आंदोलन जे आहे आक्रमक होताना आपल्याला सध्या वेळेला नागपुरात दिसत आहे. तेजस मोजुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. दरम्यान या संदर्भामध्ये बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले सध्या आपल्या सोबत आहेत. मातोलेजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. अमोलजी, मला सांगा, आता बच्चू कडूंनी एवढी आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकरी कृषी प्रधान देश आहे आपला आणि आपल्या म्हणजे जगाचा पोशिंदाच आहे तो शेतकरी. या शेतकऱ्यावरती जर आंदोलन करायची वेळ इथपर्यंत येत असेल तर सरकारला जाग येणं गरजेचं आहे. सरकार का दिरंगाई करते शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला? हे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रति कोणतीही भावना नाहीये. शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न ऐकायचे नाही आणि कोणते प्रश्न सोडवायचे नाही. ते नुसतं पोकळ घोषणा करतात आणि सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करतात. बच्चूभाऊ कडू गेली अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांच्या अनेक मागण्या सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या आंदोलनामधून, वेगवेगळ्या चळवळीमधून. परंतु या सरकारला गेंड्याच्या कातडीत आहे. म्हणजे हे झोपलेले सरकार आहे. एक तर मतांची चोरी करून सत्तेवर आलेले सरकार आहे. त्यांच्यामध्ये एकमत नाहीये आणि शेतकरी ह्या महाराष्ट्रामध्ये 60 ते 65% शेती करणारा शेतकरी आहे आणि शेतीवर चालणारा व्यवसाय आहे. म्हणजे दुग्धजन्य व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, इतर शेतीपूरक जे काही व्यवसाय आहेत ते सुद्धा डबघायला आलेले आहेत. आत्ताच आपल्या टीव्ही चॅनलवरती आपण दाखवत होता की मागच्या 45 ते 50 दिवसापासून हवामान खातं बरोबर नसल्यामुळे किंवा वादळ असल्यामुळे मच्छीमार बांधवांची उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणजे मागच्या 31 मे पासून मच्छीमार बांधव मच्छीमारी करत नाही आणि कुठे चालू झाली तर मध्येच पावसाचं वादळाचं संकट आल्यामुळे या मच्छीमार बांधवांना देखील अशीच अतोनात हाल होण्याची वेळ आलेली आहे. पण सरकार काहीच करत नाही, ना याच्यावरती उपाययोजना करत नाही, काय त्या दृष्टीने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतंय असंही काही नाही. नुसता पोकळ घोषणा आणि खोट्या घोषणा देण्याचं काम करतंय, परंतु शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीच पडत नाही. आपण जर पाहिलं असेल अनेक हेक्टर जमीन वाहून गेलेले, जमिनी वाहून गेल्यानंतर पुढचे काही पिकं किंवा 1-2 वर्ष शेती देखील व्यवसाय करता येणार नाही अशी भयंकर परिस्थिती आहे. अजूनपर्यंत पाऊस पडतोय म्हणजे आंब्याच्या पिकावरती, फळबागांवरती, याच्या उत्पादनावरती परिणाम होणार आहे. पण सरकार काही अमोलजी, खरं आहे तुमचं. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सरकारनं तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. आपण सोबतच राहा, आपल्यासोबत अजून चर्चा करायची आहे. मात्र आपल्यासोबत शेतकरी नेते माणिक कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत. माणिकजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर आता या आंदोलनाची झळ पोचू लागलेली आहे. सरकार अजून सुद्धा गप्प आहे. सरकार अजून ठोस मागण्या मान्य करण्यासाठी पावलं उचलत नाही. बावनकुळे सुद्धा भेटायला येणार आहेत. मात्र कुठे घोडा अडतंय नेमकं? शेतकऱ्यांना का दरवेळी अशा प्रकारचे आंदोलन करायची वेळ येते? नमस्कार. पहिल्यांदा तुमचं हॅलो, बोला, आवाज येतोय, बोला. हा, हे जे काय आता आपण बच्चूभाऊची सुद्धा मुलाखत दाखवली. बच्चूभाऊ सुद्धा ज्या प्रमाणामध्ये बोललेले आहेत त्याप्रमाणे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार झालेले आहे आणि या ठिकाणी फक्त सरकारला आवाज हिंदू खतरे म्हटलं की सरकार लगेच जागा होतं.
किंवा मुस्लिम खत्रेमध्ये हे म्हणलं की सरकार लगेच जागा होतं, परंतु शेतकरी खत्रेमध्ये आहे म्हटल्याच्या नंतर शेतकऱ्याला याचं काही देणं घेणं राहिलेलं नाहीये. हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये किमान दररोज 25 ते 30 आमचे शेतकरी भाऊ आत्महत्या करायला लागलेले आहेत. आणि हा शेतकऱ्याचा जो काय उद्रेक आहे ते आता उद्रेक काल तुम्ही मराठवाड्यामध्ये बघितलं असाल. आमच्या नांदेडमध्ये एका तहसीलदाराची एका शेतकऱ्याने गाडी फोडली. परभणी जिल्ह्यामध्ये एका जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीला काल दगड मारला एका शेतकऱ्याने. म्हणजे हा उद्रेक सरकारला हवा आहे का? बरं. त्यामुळे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत. त्यांना माझी नम्र विनंती आहे, ह्या जर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, महाराष्ट्रामधली कायदा व सुव्यवस्था जर पुन्हा शांतता. तर माणिकजी मला सांगा, जर सरकारनं या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग पुढची भूमिका काय असणार आहे? सरकारनं जर मी तुम्हाला आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून या राज्यातील सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना म्हणजे सांगू इच्छितो, जनता हा शेतकरी हा आता म्हणजे कावरा म्हणजे सैरवैर झालेला आहे आणि त्याला आता आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या नेत्याला ते मारायला मागं पुढे पाडणार नाही एवढी त्याची अवस्था. जो मरता वो क्या नाही करता अशी अवस्था त्याची झालेली आहे. म्हणजे पुढचं आंदोलन आता हे शेतकऱ्याच्या संघटना जरी आता भाजपनं किती फोडायचा प्रयत्न केला, शेतकरी आंदोलन जरी सरकारनं किती फोडायचे प्रयत्न केले, तर आता सर्वसामान्य गावातली तरुणाई जागी झालेली आहे. आणि ही तरुणाई आता जर जागी झालेली तरुणाईला जर शांत करायचं असेल तर सरकारनं तातडीनं कर्जमाफी आणि कर्जमुक्ती ही करणं गरजेचं आहे. तर आणि तरच हा उद्रेक थांबणार आहे. पण सरसकट कर्जमाफी करणं सरकारला शक्य आहे का? कारण आधीच तिजोरीवरती ताण आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये जर कर्जमाफी जर करायची असेल, कारण अजून नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून आलेली नाहीये. फक्त आश्वासनांची फक्त पूर्तता होते, मात्र अंमलबजावणी कधीच केली जात नाही. अहो सर, शेतकऱ्याकडे असून कर्ज असणार किती आहे मला सांगा बरं तुम्ही. एका झटक्यामध्ये यांना जर विचार निवडणुकीमध्ये बिहारमध्ये आता निवडणूक होती, 75 लाख महिन्याच्या खात्यावर 10,000 हजार रुपये टाकले. तर मला सांगा तुम्ही, यांना सहकारी साखर कारखान्याला द्यायला यांच्याकडे हमी देण्यासाठी पैसे आहेत. एका आमदाराला देण्यासाठी 5-5, 10-10 कोटी रुपयाचा निधी आहे. एका मतदारसंघामध्ये यांच्या आमदाराला वाटण्यासाठी 3-3, 5-5 हजार रुपये मताला द्यायला तयार आहेत. आता नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत. मला तर वाटतं या पक्षाच्याकडे असणारा जे काय निधी आहे हे निधी यांनी सरकारकडे जमा करावा. भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, प्रचंड पैसा आहे यांच्याकडे बी आता. त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं काही नाहीये. सरकारच्या मनात आल्याच्या नंतर केंद्राकडे मागावं, केंद्राकडून पैसे मागून घ्यावं. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. तरच हा उद्रेक थांबणार आहे. नक्कीच माणिकजी, तुमच्या या मागण्या आता नेमकं सरकार कशा पद्धतीनं पूर्ण करतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.